माझे ते याच्यावरचं आहे गुगलवरचं, मला लावायचे राहिले ते माझे. तर आपण जे काही वनस्पतीचे पानं आहे तर ती पानाची रचना कशी झालेली आहे, त्या पानाचे किती प्रकार आहे याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आपल्या प्रयोगाचा हेतू काय आहे? आपल्या प्रयोगाचा हेतू आहे पानाची रचना, वेगवेगळ्या वनस्पतींची पानं घेतलेली आहेत, बरोबर. तर ह्या पानांची काय करायची, आपल्याला रचना अभ्यासायची. पानाची रचना म्हणजे काय रे, पान कसं तयार झालेलं आहे, बरोबर ना. पान कसं तयार झालेलं आहे त्याला म्हणायचं पानाची रचना. आता बघा, आता इथे मी तुम्हाला 3 पानं दाखवते. हे 3 पानं सारखेच तयार झालेले आहे का, सारखे आहेत का, नाही, बरोबर. हे पानं वेगवेगळ्या पद्धतीने तयार झालेली. बघा, हे जे काही पहिलं पानं आहे तर असे पानं आपल्याला जनरली जास्त दिसतात वातावरणामध्ये किंवा आपल्या सभोवताली. तर हे पानाचा पहिला प्रकार आहे, त्याला काय म्हणतात, साधं पान असं म्हणतात. त्या साध्या पानात काय असतं, जे काही सगळे अवयव असतात, म्हणजे ह्या एकच पानामध्ये सगळे अवयव असतात पानाचे, त्याला साधं पान असं म्हणतात. त्याच्यामध्ये मध्यशीर असते, ह्या उपशीर असतात, पानाची पर्णधार असते, पानाला देठ असतो आणि पर्णधार सुद्धा असतो, बरोबर. मग आता ह्या जे काही असं साधं पान आहे त्या साध्या पानाची जी पर्णधार आहे तर त्या पर्णधारेवरून काय झालेले पानाचे 3 प्रकार पडलेले आहेत. तर ते पहिलं साधं पान, ज्या पानाची सारखी एकसारखी अशी पर्णधार असेल त्याला साधं पान म्हणायचं. नंतर दुसरी पर्णधार आहे बघा, ही अशी जी काही कशी ही अशी खटके खटके, बरोबर ना, त्यांच्यामध्ये अशा क्लिपा क्लिपा आहे, त्याला म्हणतात दंतेरी पर्णधार असलेलं पान, बरोबर. ही पानाचा भाग काय आहे, ते दंतेरी पर्णधारेवरून ही पानाचा प्रकार पडलेला आहे, कोणता, दंतेरी पान. आणि तिसरं हे जे काही पान आहे हे कसं आहे, खंडित झालेलं आहे. खंडित म्हणजे याच्यामध्ये खूप सारा गॅप आहे, मग हा झाला खंडेरी पर्णधार असलेलं पान. आणि बघा, आता हे 3 कशा पर्ण प्रकार पडलेले, पानाच्या पर्णधारेवरून, बरोबर. परंतु हा दुसरा जो काही काय आहे हे पान आणि जे हे पान आहे तर हे 2 मुख्य प्रकार पानाचे 2 आहे. हे साधारण शिकलो. आता हे दुसरं संयुक्त पान आहे. तर संयुक्त पानाला काय असतं, एकच मध्यशीर असते. ही मधली जी काय आहे ही सेंटरची ही मी पकडलेली हातात ही मध्यशीर आहे. आणि ह्या बाजूचे सगळे काय आहे, सगळे उपवर्ण म्हणजे जे छोटे छोटे आपले इथं या पानाला जनरली इथं खाली असतात, बरोबर, म्हणजे नाही याच्यामध्ये ते उपवर्ण आहे. आणि हे पूर्ण एक पान आहे, हे पूर्ण काय आहे, एक पान आहे. तर ही पानाची काय झाली आपण रचना आणि प्रकार आज अभ्यासले आहे. तर मला इथे येऊन आता तुम्ही काय करायचे, हे पानाचे जे काही हे पान कोणत्या प्रकारचं आहे किंवा इथं असलेले पानाची नावं आणि प्रकार सांगायचे आहे. शिकवून सर मला आपल्याला जे काही पान आहे त्या पानाचे विविध भाग दाखवा. पानाचे विविध भाग कोणते. आकृती नाही काढली बरं का तुम्ही, आकृती काढायची असते. आकृती काढायची तोपर्यंत मी विद्यार्थ्यांना आकृती काढायला होते, तोपर्यंत तू त्यांना भाग दाखव पानाची मध्यशीर आहे, पूर्णशीर पर्णपत्र, पर्णधारा. पानाच्या कडेला काय म्हणतात, पर्णधार, बरोबर ना. कुठे येते पर्णधार त्या पानामध्ये, कडेला, बरोबर. पर्णधारेवरून पानाचे किती प्रकार पडतात रे, 3. कोणकोणते 3 पान. खंडित पान, खंडित पान, खंडित पान दाखव मला, इथे कोणतं खंडित पान आहे. खंडित पान कोणतं आहे, व्हेरी गुड, खंडित पान आहे. दंतेरी पान कोणतं आहे, दंतेरी पान, बरोबर. आणि तिसरं कोणतं, साधं पान, साधं पान. साधं पान कोणतं आहे, ते साधं पान आहे, बरोबर ना, म्हणजे हातामध्ये असेल. आणि जे काही दुसऱ्या पानाचे 2 मुख्य प्रकार
साध्या पानाला देठाच्या शेवटी उपकरणं असतात आणि संयुक्त पानाला खूप सारे उपकरणं असतात. व्हेरी गुड. आणि जसं की तर बघा देठाने साध्या पानाची रचना बरोबर आणि जे काही दुसरं पान असतं ते झालं साधे पान आणि दुसरं संयुक्त पान. संयुक्त पान कसं असतं बघा. संयुक्त पानाची रचना थोडीशी साध्या पानापेक्षा अवघड असते. जे आपण कडुलिंबाच्या झाडामध्ये किंवा 5:30पर्यंत मी दुसरं देऊ टाकते, तिसरं एकच राहील असे आपलं, मध्यशीर एकच असते आणि ते सगळे कारण मला ती लवकर सांगतात वर्तुळ आणि वर्तुळाचे प्रमेय तरी आणि हे सगळे काय आहे उपकरण. मध्यशीर आणि उपकरणाचं आपण झालं संयुक्त पान. उद्या यायचं का नाही? आपल्या प्रयोगाचं जर अनुमान लिहायचं झालं तर काय अनुमान म्हणाले आपण. अनुमान. पानांचे 2 प्रकार पडतात. पानाची मुख्यता 2 प्रकार पडतात, संयुक्त पान आणि साधं पान. पर्णधारावरून पानांचे 3 प्रकार पडतात. ज्या पानांचा भाग खंडित झालेला असतो त्या पानांना आपण खंडित पान असं म्हणतो, आणि ज्या पानांच्या कडेला दंतेरी स्ट्रक्चर असतं त्याला आपण दंतेरी पानं म्हणतो. आणि पानाची कशापासून दोन प्रकार पडलेले तोंडी सांगायचे, अनुमान लिहून नाही द्यायचे. आणि पानाचे मुख्यतः 2 प्रकार साधं पान आणि संयुक्त पान. आणि पानाच्या जे काही काय आहे पर्णधार आहे त्याच्यावरून 3 प्रकार. एक साधं पान, दुसरं दंतेरी पान आणि तिसरं खंडित पान, हे खंडित आणि हे दंतेरी. हे साधं पान. हे 3 कशावरून पडलेले जे काही पर्णधारा. त्याच्यावरून. आणि साधं पान आणि संयुक्त पान हे मुख्य 2 प्रकार आहे. अशा प्रकारे आता आपण कोणता प्रयोग अभ्यासला. वनस्पतींच्या पानांची प्रकार